मस्तपैकी मँगोचा केकची रेसिपी झालेली आहे तयार. साईडने पण बघा एकदम ब्राउनिश कलर आलेला आहे. तर आपले मस्तपैकी स्पंजी असा मँगो केक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल केकचा तर शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा. तर आज आपण बघणार आहोत मँगो केक. तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे मँगो केकची. तर ही आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं, याची कृती काय आहे, साहित्य काय काय लागणार आहे, हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही प्लीज माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी मँगो केक बनवणार आहे. त्याच्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहेत. हे आता आंब्याचा आतमधला जो गर असतो ते सगळं आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ते बघा मी आता काढून घेणार आहे सगळं. आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून म्हणजे कसं, त्याचे तुकडे वगैरे ठेवायचे नाही आहेत. तर हे जेव्हा आपण लावतो ना त्या मिक्सरला बारीकच वाटून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं ना नंतर केकमध्ये तुम्हाला तुकडे पाहिजेत मँगोचे, तर तुम्ही नंतर टाकू शकतात. पण आता तुम्हाला जेव्हा हे बनवायचं आहे ना तेव्हा आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता ह्याला साहित्य काय लागणार आहे, तर आज आपण रव्यापासून बनवणार आहोत, मैद्याचा वापर नाही करणार आहे मी. तर एखादी वस्तू सुंदर उत्कृष्ट चविष्ट होण्यासाठी मेन त्याचं हे असतं की प्रमाण. त्याचं प्रमाण काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुमची वस्तू कशी होणार आहे, पदार्थ कसा होणार आहे. तर हा मी 2 पेल्याची मापं घेतलेली. एक पाव किलोचा पेला आहे आणि एक त्याच्यापेक्षा थोडासा कमी मापाचा पेला आहे. तर हे बघा मी रवा घेतलेला आहे हा. तर तुम्ही बारीक जाडा कुठचा पण रवा घेऊ शकतात, कारण हा आपण असा पण मिक्सरला फिरवून घेणार आहोत, त्याच्यामुळे तो बारीकच होणार आहे. तर हा मी पाव किलोचा पेला घेतलेला, हा मी पूर्ण भरून घेतलेला आणि अजून त्याच्यामध्ये थोडासा कमी टाकणार आहे. म्हणजे हे मी रवा घेतला आहे, रव्यालाच फक्त आम्ही प्रमाणासाठी मी पेला वापरलेला आहे. नंतर ह्या मी पेल्याचा वापर नाही करणार आहे, नंतर छोटावाला पेला वापरणार आहे मी. तर हे बघा आता आपण छोट्यावाल्या पेल्याने माप घ्यायचं आहे या सगळ्या पदार्थाचं, जेणेकरून कसं प्रमाणात सगळ्या वस्तू घातल्या ना की आपल्याला टेन्शन नसतं की गोड होणार की नाही, काय प्रमाण चुकणार की नाही, त्याचं अजिबात टेन्शन नसतं, कारण हे मेजरमेंट बरोबर असतं. आता ही मी साखर घेते. तर छोटा पेला मी भरून साखर टाकणार आहे, कारण आपण म्हणतो ना की एक पेलेला अर्धा घालायचं, तसं माझं हे प्रमाण आहे, मला ह्याच प्रमाणामध्ये करायला बरोबर जमतं. तर हे बघा मी हा कप भरून घातला आणि अजून थोडंसं कमी घेतलं. तर आता हे माझं साखरेचं आणि रव्याचं प्रमाण झालेलं आहे. आता मी इथे दुसरं काय त्याच्यामध्ये वापरणार ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी हे दूध घेतलं आहे. तर दूध आपल्याला हे गरम करूनच घ्यायचं आहे, जास्त गरम पण नको, कोमट. आता ज्या पेल्याने मी साखर घातली ना त्याच पेल्याने मी आता अर्धा पेला मी दूध घालणार आहे. आणि लक्षात घ्या, आपण ह्या केकमध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे. आपल्याला दूध, दही, तेल याचाच वापर करायचा. आता हे मी दही घेतलं. आता दही घेताना तुम्ही ना फ्रेश दही घ्या, आंबट घेऊ नका, नाहीतर केकला आंबटपणा येतो. आता हे जे पेला होता ते अर्धा पेला मी दही घातलेला आहे ह्याच्यामध्ये. जसं हे दूध घातलं तसंच मी आता हे मी तेल घालते, जे आपण जेवणामध्ये वापरतो ना रिफाईंड तेल, तेच मी वापरते. तर अर्धा पेला मी दही घातलं ना तर अर्धा पेलाच मी याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. आता बघा जास्त भांडी मी करणार नाही, याच्यासाठी जे मिक्सरचं जार आहे त्याच्यामध्येच मी हे सगळं प्रमाण घालून घेते, म्हणजे परत त्याच्यामध्ये टाका सगळं, हे सगळं झंझट करण्यापेक्षा एकाच भांड्यामध्ये सगळं करून मी मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेऊन डायरेक्ट त्या भांड्यामध्ये टाकणार आहे. आता हे मी जो आंब्याचा हे काढून घेतलेला ना रस, तो सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत असेल ना तर साखर आणि रवा तुम्ही पहिल्यांदा बारीक करून थोडा, नंतर त्याच्यामध्ये तुम्ही तेल, दही वगैरे टाकून दूध वगैरे सगळं मिक्स करून घेऊ शकतात, किंवा तुम्ही हे सगळं एकदम पण घेऊ. आणि ना लक्षात घ्या, जेव्हा एखादा गोड पदार्थ आपण करत असतो ना तेव्हा थोडंसं त्याच्यात किंचित चिमूटभर मीठ टाकायचं. गोड पदार्थामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकल्यावर ना गोड पदार्थाची चव अतिशय उत्कृष्ट होते. आता मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे, जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. आता ह्या मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे 2 जिन्नस घालणार आहे. तर लक्षात घ्या,
मी हा नाश्त्याचा चमचा घेतला आहे. तर ह्या प्रमाणासाठी बेकिंग पावडर आहे ती मी 1 चमचा घेतलेली आहे, पण बेकिंग सोडा आपल्याला ह्याच्यापेक्षा अर्धा चमचाच घ्यायचा आहे. लक्षात घ्या, बेकिंग पावडरीचं प्रमाण 1 चमचा आहे, जो नाश्ता करतो तो चमचा पण बघून घ्या. आणि बेकिंग पावडर आता मी त्याच्यापेक्षा अर्धी घालणार आहे. हे प्रमाण ह्याला बरोबर आहे. आणि कधी पण लक्षात घ्या, बेकिंग सोडा आपल्याला जास्त नाही घालायचा आहे, कमीच घालायचा आहे, नाहीतर कलर पदार्थाचा चेंज होतो याच्यासाठी. तर आता बघा, हे एवढ्या प्रमाणाला आता आपण याच्यामध्ये ना काही न घालताय असंच मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, बघून घ्या, हे सगळं एकजीव झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात, त्याची एकदम फाईन पेस्ट झालेली आहे. म्हणजे मी तुम्हाला बोललेली ना, तुम्ही रवा जाडा घ्या नाही तर बारीक घ्या, त्याचा काही इथे इफेक्ट होत नाही, कारण आपल्याला हे सगळं. आणि बघा, पाण्याचं पण प्रमाण बघा, पाणी म्हणजे जी आपली पेस्ट जी बनली आहे त्याचं पण प्रमाण बघा, जास्त जाड पण नाही झालं आहे, जास्त पातळ पण नाही झालं. तुम्हाला पण हाच हे ठेवायचं आहे. आता आपण ना हे 10 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे बाजूला. आणि आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे. तर प्रोसेस म्हणजे काय, तयारी म्हणजे काय करायची आहे, तर हे बघा, मी बदाम घेतलेले आहेत. तर बदामचे मधून मी 2 तुकडे करून घेणार आहे. तर तुम्ही याच्यामध्ये काजू किशमिश वगैरे पण टाकू शकतात, पण सगळ्यांनाच हे आवडतं असं नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त इथे बदामचाच वापर केलेला आहे. तर मी आता ना बदामच्या मधून 2 तुकडे करून घेणार आहे. आणि एका बाजूला ना मी असा टोप घेतलेला आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एखादं केक बनवायचा असेल तर जास्त पसरट भांडं घ्यायचं, जसं काही कुकरचा डब्बा असेल नाही तर. आणि ना जे आपण भांडं घेणार आहोत ना ते मोठं घ्यायला पाहिजे, जेणेकरून हे बघा, जो आतमध्ये तुम्ही भांडं टाकणार ना त्याचे बाजूला ना जागा सुटली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू बेक करायला ठेवतो ना, त्याच्या बाजूला कशी हवा मोकळी असेल ना तर ती पदार्थ असतो ना तो बेक व्यवस्थित होतो. आता बघा, मी 5 मिनटं मीडियम आचेवर ना गॅस चालू करून आतमध्ये स्टँड ठेवून मी झाकण मारून टोप गरम करायला ठेवलेला. आता ह्या टोपामध्ये मी बनवणार आहे केक, जेणेकरून कसं माझं जे प्रमाण आहे ना थोडं जास्त आहे, आणि मला कुकरचा डब्बा माझ्याकडे नव्हता म्हणून मी ह्या टोपाचा वापर केलेला आहे. तर हे बघा, तेल लावून घेतलं आहे. आता मी ना हा मैदा घेतला आहे, आणि थोडासा ना मैदा आपल्याला ह्याच्यामध्ये ना लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला केकचं बॅटर आपण जेव्हा ह्याच्यामध्ये टाकणार ना तेव्हा कसं ते चिकटणार नाही आतमध्ये. बघा, आता हे बघा, मी जास्त मैदा लावला नाही, हे पण तुम्ही बघून घ्या. पण हातात थोडा थोडा घेऊन ना सगळीकडे लावून घ्यायचा आणि ना टॅप करून घ्यायचं, जेणेकरून हा जो एक्स्ट्रा मैदा असतो ना तो खाली पडून जाणार. तर हे बघा, मैदा आपला आता ना हे सगळं बॅटर आहे ना ते एकदा मी परत ढवळून घ्यायचं, कारण 10 मिनटं आपण असंच रेस्ट करायला ठेवलं होतं ना, ते थोडंसं वर खाली करून घ्यायचं. हे बघा, असं ढवळून घ्यायचं चमच्याने, आणि नंतर ते टोपामध्ये ह्या ओतायचं. आता आपण हे सगळं ओतून घेऊया याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही 10 मिनटांनंतर हे बघा प्रमाण, हे बघा कसं एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही, जेणेकरून आपला केक पण बघा व्यवस्थित बेक होईल. हे बघा, आता हे सगळं मी काढून घेतलं, आणि आपण काय ह्याच्यामध्ये आता हे सगळं मी काढून घेणार आहे याच्यामध्ये. आणि ना 2-3 वेळा ना असा टोप आहे ना तो टॅप करून घ्यायचा, जेणेकरून आपलं हे जे बॅटर आहे ना ते सगळ्या बाजूने आता आपल्याला गार्निशिंग करायची आहे. तर मी बदामाचे काप असे करून घेतलेत ना, ते सगळे असे लावून घेणार आहे आतमध्ये. ते बघा, तुम्हाला जर काजू आवडत असतील, किशमिश आवडत असेल, नाही तर ट्रुटी फ्रुटी असेल ती पण ह्याच्यामध्ये टाकू शकतात. आता ह्याच्यामध्ये काय कलरचा वगैरे वापर नाही केला आहे मी, मँगोचा कलर आहे हा. तर हे बघा, आता हे सगळे बदाम वगैरे आपले लावून झालेले आहेत. आता जो आपण टोप गरम करायला ठेवला होता ना तो आपण आता हे करून घेऊया. हे बघा, मी आतमध्ये जाळी ठेवली आहे, आपला टोप पण बघा गरम झालेला आहे बऱ्यापैकी. आता मी हा जो केक हे आहे ना ते अलगद आपल्याला आतमध्ये सोडायचं आहे. हे बघा, असं मी ठेवलेलं आहे साईडने. बघा, तुम्हाला बोलली ना
की जागा हवी, तरच केक आपला व्यवस्थित फुलणार होतो, कारण त्याला हवा लागते मोकळी आतमध्ये सुटायला. तर आता मी ह्याच्यावर ना झाकण ठेवणार आहे. झाकण असं ठेवायचं जेणेकरून हवा बाहेर अजिबात वाफ त्याची निघून जाता कामा नये, तो आतल्या आत बेक व्हायला पाहिजे. कारण विदाऊट ओव्हन आपण हा केक बनवणार आहोत टोपामध्ये, आणि मी टोपाचाच वापर केला आहे. बाहेर पण टोप आहे, आतमध्ये पण टोपच आहे. तर हे बघा, दिसायला पण एकदम भारी टेम्पटिंग वाटतोय ना. आता हे बघा, मी हे ताट ह्याच्यावर ठेवलेलं आहे. आता हे मी उलटं करून ताट ठेवणार आहे, जेणेकरून हवा अजिबात, आणि ह्याच्यावर ना एखादी जड वस्तू ठेवायची, जसं काय दगड असेल काय असेल, पण माझ्याकडे दगड नव्हता म्हणून मी चपातीचा डब्बा ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये चपात्या होत्या, त्याच्यामुळे थोडा हेवी होता हा. आता ह्याच्यामधून बघा हवा अजिबात बाहेर जात नाही, जेणेकरून कसं आपल्या कमी वेळेमध्ये केक आपला बेक होईल. आता हा अर्ध्या तासासाठी आपल्याला मीडियम गॅसवर ठेवायचा आहे. तर अर्धा तास हे प्रमाण बरोबर आहे. आता आपण बघूया आपला केक अर्धा तास झालेला आहे, झाला आहे की नाही. सुगंध तर एकदम घरभर पसरलेला आहे मँगोचा. हा हा हा, केक बघा मस्त बेक झालेला आहे. साईडने बघा ब्राऊन, आणि केक आपोआप सुटलेला आहे बघा. साईडला बघा मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण चेक करायचं आहे सुरीने की आपला केक झाला आहे की नाही. तर हे बघा अजिबात सुरीला लागला नाही आहे, म्हणजे आपला केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया, आणि हे आपण असंच 10 मिनटं ठेवूया, जेणेकरून हे थंड होऊ दे. आणि थंड झाल्यावर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि आपला बघायचा आजचा मँगोचा केक कसा झाला तो. तर आता हे 10 मिनटं आपण असंच ठेवूया, आणि नंतर आपण हे कट करून बघूया. दिसायला पण किती भारी वाटतोय ना. आणि साईडने पण कलर बघा कसा मस्तपैकी ब्राउनिश सोडलेला आहे. आणि मी बदाम ठेवलेले ते पण, आणि जास्त बघा असा हे नाही झाला आहे. बघू शकतात तुम्ही. हे बघा आता 10 मिनटं झालेली आहेत. साईडनं बघा व्यवस्थित सुटलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी बटरचा वगैरे अजिबात वापर केला नाही आहे. तुम्हाला जे प्रमाण दाखवलं त्याच प्रमाणात मी सगळं साहित्य घेऊन बनवलेलं आहे. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती माझ्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण आपला मँगोचा सीझन चालू आहे. तर अशी मँगो केकची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि मुलांना तर हा नक्कीच आवडेल. कारण बघा बॅक साईडला पण बघा कलर कसा आलेला आहे, करपला पण नाही आहे, काळपट पण नाही, व्यवस्थित कलर आलेला आहे. तर हे बघा बघू शकतात तुम्ही. आता आपण ह्याला कट करून बघूया कसा झाला आहे तो. दिसायलाच एकदम भारी वाटतोय बघा. कलर बघा बाजूने जसं आपण विकत आणतो ना तसं झालं आहे. फक्त याच्यावर क्रीम वगैरे टाकली नाही आहे. क्रीम वगैरे टाकली ना तर भारी लागणार, पण हा घरच्या घरी तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा. तर भारी चवीला पण एकदम भारी लागतो आहे. मँगोमुळे एक अलग फ्लेवर आला आहे. तर हे बघा आता मी कट करून दाखवते तुम्हाला. बघू शकतात तुम्ही. बघा कलर पण बघा ब्राऊन आणि मँगो, आणि एकदम स्पंजी केक झालेला आहे. चला तर मग या खायला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.